श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 25वा सर्ग वाचूया. रघुनाथांनी उच्चारलेली शुभवचने ऐकून श्री महादेव आणखी शुभकर अशी वचने उच्चारते झाले. ते म्हणाले, शत्रूंना संताप देणाऱ्या विशाल वक्षस्थळाने सुशोभित महाबाहू कमलनयन श्रीरामा, तुम्ही धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही रावण वधरूपी कार्य पार पाडलं आहे. ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. श्रीरामा, रावणजनित भय आणि दुःख सर्व लोकांसाठी वाढलेल्या घोर अंधकारासारखं होतं. ते तुम्ही युद्धात नाहीसं केलंत. महाबलीवीरा, आता दुःखी भरताला धीर देऊन, यशस्विनी कौसल्या कैकई आणि लक्ष्मण जननी सुमित्रेला भेटून, अयोध्येचं राज्य मिळवून, सुहृदांना आनंद देऊन, इक्ष्वाकू कुलाला आपला वंश स्थापित करून, अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान करून, सर्वोत्तम यशाचं अर्जन करून, तसंच ब्राह्मणांना धन देऊन तुम्ही तुमच्या परधामी निघून जावं. ककुस्थ कुलनंदना पहा, हे तुमचे पितृदेव राजा दशरथ विमानात बसून आले आहेत. मनुष्यलोकी हेच तुमचे महायशस्वी गुरु होते. ह्या श्रीमान नरेशांना इंद्रलोक प्राप्त झाला आहे. तुमच्यासारख्या सुपुत्रांना यांना तारलं आहे. तुम्ही बंधू लक्ष्मणासह यांना वंदन करावं. महादेवांचे हे म्हणणे ऐकून लक्ष्मणासह श्री रघुनाथांनी विमानात उच्च स्थानी बसलेल्या आपल्या पित्याला वंदन केले. बंधू लक्ष्मणासह भगवान श्रीरामांनी पित्याला नीटपणे न्याहाळले. निर्मल वस्त्र धारण करून दशरथ दिव्य शोभेने दैदिप्यमान झालेले दिसत होते. विमानात बसलेले महाराज दशरथ आपल्या प्राणाहूनही प्रिय पुत्राला श्रीरामांना पाहून मोठे प्रसन्न झाले. श्रेष्ठ आसनावर बसलेल्या त्या महाबाहू नरेशांनी त्यांना मांडीवर बसवून दोन्ही भुजांनी आलिंगन दिले आणि ते म्हणाले, राजा, मी तुला खरं तेच सांगतो. तुझ्यापासून विलग झाल्यामुळं मला स्वर्गसुख आणि देवांकडून प्राप्त झालेल्या मान सन्मानही गोड लागत नाही. आज तू शत्रूंचा वध करून सफल मनोरथ झाला आहेस आणि तू वनवासाचा कालावधी देखील पूर्ण केलेला आहेस. हे सारं पाहून मला मोठा आनंद झाला आहे. वक्त्यामध्ये श्रेष्ठ रघुनाथा, तुला वनात पाठविण्यासाठी कैकईनं ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या साऱ्या आजही माझ्या मनात डाचत आहेत. आज लक्ष्मणासह तुला सुखरूप पाहून आणि उराशी कवटाळून मी सर्व दुःखांपासून मुक्त झालो आहे. सूर्य जसा धुक्यातून बाहेर पडतो तसा मी दुःखातून बाहेर पडलो आहे. मुला, माझ्याप्रमाणे अष्टावक्रानं आपल्या धर्मात्मा पित्याला कहोल नावाच्या ब्राह्मणाला तारलं, तसाच तूही माझा उद्धार केलास. तू खरोखरीच महात्मा आहेस. सौम्य, आज या देवांद्वारे मला ठाऊक झालं की रावणाचा वध करण्यासाठी स्वतः पुरुषोत्तम भगवान तुझ्या रूपात अवतीर्ण झाले आहेत. श्रीरामा, कौसल्याच्या जीवनाचं सार्थक झालं आहे. वनात तू परतल्यावर ती तुझ्यासारख्या शत्रुसूदन वीराचं आपल्या घरात सहर्षानं आणि उल्हासानं स्वागत करील. रघुनंदना, अयोध्येला परतल्यावर तुला राज्यसिंहासनावर भूमिपालाच्या रूपात अभिषिक्त होताना जे पाहतील ते प्रजाजनही कृतार्थ होतील. भरत मोठाच धर्मात्मा, पवित्र आणि बलवान आहे. तो तुझ्यावरचं खरं प्रेम करतो. मी तुझी व त्याची भेट लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा करून ती भेट पाहू इच्छितो. सौम्य, तू माझ्या समाधानासाठी लक्ष्मण आणि सीतेसह 14 वर्ष वनवास भोगलास. आता तुझ्या वनवासाचा कालावधी पूर्ण झाला आहे. माझी प्रतिज्ञाही तू पूर्ण केलीस. तसंच
संग्रामात रावणाला मारून देवांनाही संतुष्ट केलं आहेस. शत्रुसूदन, ही सारी कामं तू पार पाडलीस, त्यामुळं तुला स्पृहणीय यशाची प्राप्ती झाली आहे. आता तू भावांसह राज्यावर प्रतिष्ठित होऊन दीर्घायुष्य प्राप्त करशील. जेव्हा राजा अशा प्रकारे बोलला तेव्हा श्री रामचंद्र हात जोडून त्यांना म्हणाले, धर्मज्ञ महाराज, तुम्ही कैकेयी आणि भरत दोघांवर प्रसन्न होऊन कृपा करावी. प्रभो, तुम्ही कैकेयीला म्हणाला होतात की मी पुत्रासह तुझा त्याग करतो. त्या तुमच्या घोर शापानं पुत्रासह कैकेयीला स्पर्श करू नये. तेव्हा श्रीरामांना ठीक तर असे म्हणून महाराज दशरथांना त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि हात जोडून उभ्या असलेल्या लक्ष्मणाला हृदयालिंगन दिले. मग ते लक्ष्मणाला म्हणाले, वत्स, तू विदेहनंदिनी सीतेसह श्रीरामाची भक्तिपूर्वक सेवा करून मला अतिशय प्रसन्न केला आहेस. तुला धर्मफल प्राप्त झाला आहे. धर्मज्ञ, भविष्यातही तुला धर्माचं फल प्राप्त होईल आणि भूमंडलावर महान यश उपलब्ध होईल. श्रीरामांच्या प्रसन्नतेनं तुला उत्तम स्वर्ग आणि महत्त्व प्राप्त होईल. सुमित्रेचा आनंद वाढविणाऱ्या लक्ष्मणा, तुझं कल्याण असो. तू श्रीरामांची निरंतर सेवा करीत राहा. हा श्रीराम सदैव संपूर्ण लोकांच्या हितात तत्पर राहणार आहे. पहा, इंद्रासह हे तिन्ही लोक, सिद्धी आणि महर्षी देखील परमात्म स्वरूप पुरुषोत्तम रामाला प्रणाम करून त्यांचं पूजन करीत आहेत. सौम्य, शत्रूंना संताप देणारा हा श्रीराम देवांचं हृदय आणि परमगुह्य तत्व आहे. हा देवांनी प्रतिपादन केलेलं अव्यक्त आणि अविनाशी ब्रह्म आहे. विदेहनंदिनी सीतेसह शांत भावानं याची सेवा करताना तू संपूर्ण धर्माचरणाचं फल आणि महान यश प्राप्त करून घेतलं आहेस. लक्ष्मणाला असे म्हटल्यावर राजा दशरथ हात जोडून उभ्या असलेल्या स्नुषेकडे, सीतेकडे वळले. त्यांनी तिला मुली अशी हाक मारली आणि हलके हलके मधुर वाणीने ते म्हणाले, विदेहनंदिनी, तू हा त्याग लक्षात ठेवून श्रीरामांवर रागवू नकोस, कारण हा तुझ्या हिताची इच्छा करतो. या जगात तुझा पवित्रपणा सिद्ध करण्यासाठी त्यानं हा खटाटोप केला आहे. मुली, तू तुझं विशुद्ध चारित्र्य सिद्ध करण्यासाठी जे अग्निप्रवेश कर्म केलं आहेस ते इतर कोणत्याही स्त्रीला शक्य नाही. तुझं हे कर्म अन्य नारीचं यश झाकून टाकील. पतिसेवेच्या संबंधी तुला काही उपदेश करण्याची आवश्यकताच नाही, परंतु इतकं मात्र मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हा श्रीरामच तुझा सर्वात मोठा देव आहे. अशा प्रकारे दोन्ही पुत्रांना आणि सीतेला उपदेश करून रघुवंशी राजा दशरथ विमानाने इंद्रलोकी निघून गेले. नृपश्रेष्ठ महानुभाव दशरथ अद्भुत शोभेने संपन्न होते. त्यांचे शरीर हर्षाने पुलकित होत होते. ते विमानात बसून सीतेसह दोन्ही पुत्रांचा निरोप घेऊन देवराज इंद्राच्या लोकी निघून गेले. महाराज दशरथ परत गेल्यावर पाकशासन इंद्राने अत्यंत प्रसन्न होऊन दोन्ही हात जोडून राहिलेल्या श्रीरामांना म्हटले, नरश्रेष्ठ श्रीराम, तुम्हाला जे माझं दर्शन घडलं ते व्यर्थ जाऊ नये. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मला सांगा. महात्मा इंद्र जेव्हा प्रसन्न होऊन असे म्हणाला तेव्हा श्री रघुनाथांच्या मनाला अत्यंत आनंद वाटला. ते हर्षभरीत होऊन म्हणाले, वक्त्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या देवेश्वरा, जर तू माझ्यावर प्रसन्न झाला असशील तर मी एक विनंती करू इच्छितो. तू माझी ती प्रार्थना सफल करावीस. माझ्यासाठी युद्धात पराक्रम करून जे यमलोकी गेले आहेत त्या सर्व वानरांना नवजीवन लाभावं आणि त्यांनी उठून उभं राहावं. मानद, जे वानर माझ्यासाठी आपल्या बायका मुलांना अंतरले आहेत त्या सर्वांना मी प्रसन्न चित्त पाहू इच्छितो. पुरंदर ते पराक्रमी आणि शूरवीर होते.
मृत्यूलोकाला देखील तुच्छ लेखणारे होते. त्यांनी माझ्यासाठी अपार प्रयत्न केले आणि शेवटी काळाच्या उदरात ते गडप झाले. त्या सर्वांना तू जिवंत कर, जे वानर सदैव माझं प्रिय करण्याच्या कामी गडलेले असतात आणि मृत्यूलाही घाबरत नसत. ते सारे तुझ्या कृपेनं पुन्हा मला भेटावेत. देवा, हे वरदान मला लाभावं. दुसऱ्यांना मान देणाऱ्या देवराजा, मी त्या वानर लंगुरांना आणि अस्वलांना निरोगी, व्रणहीन आणि बलपौरुषानं संपन्न अशा अवस्थेत पाहू इच्छितो. हे वानर ज्या स्थानी राहतील तिथं अवेळी देखील फळं, मुळं आणि फुलं भरपूर उपलब्ध असावीत. असंच निर्मल जलाच्या नद्या तिथं वाहत असाव्यात. इथे 25वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 26वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.